नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि बेसन यापासून खूपच मस्त रेसिपी बनवतोय, जी नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि याबरोबर स्मोकी फ्लेवरची वेगळी अशी चटणीसुद्धा बनवतोय, जी या रेसिपीबरोबर अगदी मस्त लागते. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. पीठ आधी मी चाळून घेतलं आहे. यामध्ये 1 कप बेसन घालायचं आहे. यानंतर यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे. किसून घेतलं आहे मी साधारण अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. यानंतर हिरवी मिरची घ्यायची आहे बारीक चिरलेली. आता यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. यानंतर अर्धा चमचा इथे मी धनेपूड घातली आहे. पाव चमचा हळद घालायची यामध्ये. इथे मी धनेपूड घातली, पण तुमच्याकडे जर अख्खे धने असतील तर ते तुम्ही जाडसर कुटून इथे घातले तर त्याचा स्वाद आणखी छान येईल. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. इथे आता बारीक चिरलेला कांदा घालते. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. याबरोबरच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. 1 चमचा तेल घालते. तेलामुळे रेसिपी छान सॉफ्ट राहील. याबरोबरच इथे मी मीठसुद्धा घातले चवीप्रमाणे आणि अर्धा चमचा ओवा घातला. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. यामध्ये आता पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये बेसन आहे, त्यामुळे इथे खूपच कमी पाणी लागतं आपल्याला पीठ मळताना. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच हे मळायचं आहे, नाहीतर सैल होऊ शकतं. तर याचं मऊसर पीठ मी मळून घेतलं. यावरती अर्धा चमचा तेल घालून पुन्हा हा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे मऊसर असं पीठ आपलं मळून तयार आहे. आता आपण चटणी बनवूया. तर चटणीसाठी इथे मी एका जाळीवरती टोमॅटो, कांदा आणि 2 मिरच्या भाजण्यासाठी ठेवल्यात. पहा, गॅस अगदी मंद आहे. हिरव्या मिरच्या लगेचच भाजल्या जातात, तर आपण या काढून घेऊ. तर असं भाजल्यामुळे खूपच मस्त स्मोकी असा फ्लेवर येतो आपल्या चटणीला. मिरच्या मी काढून घेतल्यात. आता टोमॅटो आणि कांदासुद्धा भाजून घेऊया. इथे आता कांदा आणि टोमॅटो भाजला गेला आहे. छान सॉफ्ट झालं आहे पहा. गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घेतलं आहे. तर याबरोबरच मी इथे 3 ते 4 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतल्यात. आता हे आपण वाटून घेऊया. तर इथे मी ही चटणी आज चॉपरमध्ये बारीक करून घेते, कारण मला ही जाडसरची चटणी हवी आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी जाडसर वाटून घेतली तरी चालेल. तर इथे मी यामध्ये कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं. याबरोबरच इथे मी पाव चमचा साखर घातली आहे. यामुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स व्हायला मदत होईल. ही चटणी आता आपण अशी जाडसर बारीक करून घेऊया. इथे मी चॉपरमध्ये बारीक करून घेतले. ही चटणी तयार आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. तर ही मस्त अशी वेगळी स्मोकी फ्लेवरची चटणी नक्की ट्राय करून पहा. आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्यातला एक गोळा घेतला आहे. सुक्या पिठामध्ये गोळा घोळवून घेतला. आता याचा आपण अशी रोटी लाटून घेऊया. तर आज आपण मिस्सी रोटी बनवतो आहे. नाश्त्यासाठी खूपच मस्त अशी ही रोटी आहे. नक्की करून पहा. इथे मी नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही रोटी लाटून घेतली. यावरती आता इथे मी हिरवी मिरची घालते. हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली. हिरवी मिरची जेव्हा आपण ही रोटी भाजू त्याबरोबर भाजली गेल्यानंतर खूपच मस्त लागते. यावरती असं लाटणं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे ती चिटकेल आणि आपण भाजताना मिरची निघणार नाही. आता आपण ही मिस्सी रोटी भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता दिसायला किती मस्त दिसते. तर इथे मी आता तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर यामध्ये ही रोटी घालायची आहे.
एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊ आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ही रोटी भाजून घेऊया। दोन्ही बाजूने ही रोटी भाजल्यानंतर तेल घालायचे। इथे तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। तर आता दोन्ही बाजूने ही खरपूस अशी भाजून घेऊया। तर ही आपली मिस्सी रोटी तयार आहे, काढून घेतली आहे मी। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर सर्व करूया। तर अगदी झटपट तयार होणारी ही मस्त चवीची मिस्सी रोटी आणि ही स्मोकी फ्लेवरची वेगळी अशी चटणी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।